मुलांनो, नवा दिवस नवी कथा. आजच्या कथेचं नाव आहे श्रेष्ठ दाता. सगळ्यांना महाभारत माहित असेल. महाभारतामधली दोन महत्वाची पात्र म्हणजे कृष्ण आणि अर्जुन. ज्या श्रीकृष्णानं अर्जुनाला उपदेश केला त्यातून गीतेची निर्मिती झाली, बरोबर आहे की. त्या श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या जीवनातील हा प्रसंग. एकदा श्रीकृष्ण आणि अर्जुन रस्त्यानं फिरत फिरत चालले होते. फिरत जात असताना अर्जुनानं श्रीकृष्णाला एक प्रश्न विचारला. हे प्रभू, माझ्या मनामध्ये कुतूहल आहे, ते मी तुम्हाला विचारावं असं म्हणतोय. श्रीकृष्ण म्हणाले, अरे विचार, तुला काय विचारायचं ते विचार. तो म्हणे, मी आतापर्यंत एवढं दान केलंय, एवढा धर्म केलाय, पण सगळेजण त्या कर्णालाच दाता म्हणतात, श्रेष्ठ दाता म्हणतात, मला का नाही म्हणत. तेवढ्यावर श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले, तुझ्या मनामध्ये जे कुतूहल आहे ना त्याला मी शांत करतो. आणि मग तेवढ्यामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, आता तू एक काम कर, त्या ठिकाणी दोन सोन्याच्या टेकड्या आहेत, डोंगर आहेत, सोन्याचे काय डोंगर आहेत, आणि शेजारी जे गाव आहे ना त्या गावाला त्या दोन टेकड्या सोनं तू काय करायचं, वाटून टाकायचं. कोणाला सांगितलं हे काम? अर्जुना. अर्जुन म्हणले ठीक आहे. अर्जुन गेले त्या टेकड्याजवळ, त्या गावामध्ये गेले, ग्रामस्थांना बोलून घेतलं, त्यांना रांगा करायला लावल्या आणि सांगितलं, आपण आता हे जे डोंगर आहेत ना सोन्याचे, याचे आपण समान भाग करूयात आणि आपण प्रत्येकाला वाटूयात. अर्जुनानं सोनं काढायला सुरुवात केल्यानंतर त्यांनी सगळ्या गावकऱ्यांना सोनं वाटलं. पण ती ज्या टेकड्या होत्या त्या टेकड्या काही संपेना. 2 दिवस 2 रात्री अर्जुन ते सोनं काय करत होता, त्या गावकऱ्यांना वाटत होता. लोकही त्याचा जय जयकार करायचे. कोणाचा? अर्जुनाचा. तसं हा सोनं काढून लोकांना वाटायचं. पण 2 रात्री आणि 2 दिवस सोनं वाटल्यानंतर अर्जुन थकल्यानंतर श्रीकृष्णाजवळ आला आणि श्रीकृष्णाला म्हणाले, हे देवा, माझ्याच्यानं काय आता शक्य नाही गड्या, मी खूप थकलोय, मला थोडी विश्रांतीची गरज आहे. श्रीकृष्ण म्हणले, ठीक आहे, तुम्ही आता विश्रांती करा. आणि अर्जुनाला विश्रांती करायची सांगितली आणि त्यांनी कर्णाला बोलावून घेतलं आणि कर्णाला सांगितलं, हे कर्णा, या ठिकाणी या 2 टेकड्या आहेत आणि या 2 टेकड्या या ग्रामस्थांना काय करायच्या, वाटायच्या. कर्ण म्हणाले, आज्ञा प्रभू. आणि गेला कर्ण गेला गावामध्ये गेल्यानंतर त्यानं सगळ्या ग्रामस्थांना सांगितलं, बोलावून घेतलं आणि म्हणाला, ह्या ज्या 2 टेकड्या आहेत ना या आपल्याच आहेत, या तुम्हाला लागेल तेवढ्या काय करा, घेऊन जा. आणि कर्ण निघून गेला. श्रीकृष्णाने अर्जुनाला हलवलं. बघितलं का म्हणलं, तू म्हणतो ना त्याला सगळ्यात श्रेष्ठ दाता का म्हणतात. अरे ज्या वेळेस तुला सोनं वाटायला पाठवलं त्यावेळेस तुझ्या मनामध्ये थोडासा अहंकार निर्माण झाला, लोक तुझा जय जयकार करायला लागले, तसं तू सोनं वाटू लागलास. अरे त्या कर्णानं बघ कशा टेकड्या वाटल्या. काही नाही, त्याला अपेक्षा नव्हती माझा कोणी जय जयकार करावा, त्याला त्या सोन्याबद्दल मोह नव्हता. गेला, झट दिशेने देऊन टाकल्या, निघून गेला, बरोबर की नाही. म्हणून तो काय श्रेष्ठ दाता. मित्रांनो, दानाच्या बदल्यामध्ये ज्यावेळेस आपण काही लाभाची अपेक्षा करतो किंवा कोणी बक्षीस देण्याची अपेक्षा करतो किंवा कोणी जय जयकार करण्याची अपेक्षा करतो ना, त्यावेळेस ते दान नाही ठरत, तो व्यवहार होतो. काय होतो? व्यवहार होतो. दान हे निरपेक्ष असावं. दान केल्यानंतर आपण ज्याला दान करतोय त्याच्याकडून आपण बिलकुल अपेक्षा ठेवायची नाही. आणि दान केल्यानंतर आपल्यामध्ये अहंकार निर्माण होणार नाही याची एक आपण काळजी घ्यायची. मी दिलं असं बिलकुल व्हायला नाही पाहिजे, बरोबर की नाही. अरे मित्रांनो, एखाद्या आडल्या नल्याला ज्यावेळेस तुम्हाला मदत करण्याची वेळ येते ना, आपण ओळखून घ्यायचं, अरे एवढा हा ईश्वर, एवढा हा दाता, ज्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. एखाद्या मदतगाराची तुम्हाला जर हाक ऐकू आली तर तुम्ही असं स्वतःला भाग्यवान समजायचं. कारण की ईश्वर एवढा मोठा दाता असूनही त्यानं तुमच्याकडे त्याला काय केलंय, पाठवलंय, बरोबर आहे की नाही. तुमची निवड केली आणि ही निवड त्या ईश्वरानं योग्य केलेली असते. आणि दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवायची की दान करताना आपल्यावरती कुणाचं ऋण होणार नाही याची पण आपण काय घेतली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. ठीक आहे. खूप खूप धन्यवाद.